आता बघणार आहोत टॉप 9 राजकीय घडामोडी। महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्र्यांकडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन, तर सामान्यांसाठी अनेक कामं मार्गी लावली, शिंदेंची माहिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन, महाराष्ट्र दिनी नागपूरच्या पोलीस मैदानावर पोलिसांचं संचलन। बेळगाव, कारवार, बीडसह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न अजूनही अपूर्णच, सीमावासियांच्या लढ्याला राज्यातील प्रत्येकाचा पाठिंबा, पुण्यातील भाषणात अजित पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरेंकडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना श्रद्धांजली, अनिल देसाई, सुनील राऊत, अरविंद सावंत यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित। राज ठाकरे महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करणार, 10 वाजता राज ठाकरे हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करणार। 17 वर्ष एकत्र काम केलं तेव्हा माझ्यातले गुण दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंना सवाल, तर आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजित पवारांचं सुळेंना प्रत्युत्तर। काल खडकवासल्यामध्ये सभा झाली, त्यामध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की जर मी 17 वर्ष अयोग्य होते, जर मी काही चुकीचे होते तर 17 वर्ष गप का बसले, आता हे सगळं का आठवतंय, आता माझ्या चुका का दिसत आहेत? आम्हाला आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली म्हणून आता आठवतं। नाशिकसाठी महायुतीचा उमेदवार आज जाहीर होईल, गिरीश महाजन यांची माहिती। तर नाशिकमध्ये महाजनांची छगन भुजबळांसोबत 2 तास बैठक आहे, त्यांच्याशी चर्चा करून ते या ठिकाणी निर्णय घेतील। मला वाटतं आजही मुंबईतले वगैरे सगळे निर्णय झालेले आहेत, आज किंवा उद्यापर्यंत नाशिकच्या जागेचा निर्णय हाही या ठिकाणी अपेक्षित आहे। मुंबईतल्या लोकसभेच्या 6च्या 6 जागा महायुती जिंकणार, तर नाशिकच्या जागेचा तिढाही आजच सुटणार, मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। जागा ज्या 6 आहेत मुंबईतल्या 6च्या 6 जागा महायुती जिंकेल। तो पण आज सर्व तिढा सुटेल आणि तुम्हाला लवकरच बातमी मिळेल। ठाणे लोकसभेबाबत मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी बैठक, शिंदे गटाचे प्रताप सरनाईक, नरेश मस्के आणि रवींद्र फाटक बैठकीत उपस्थित, लवकरच उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता। 2 तारखेला आम्ही कल्याण डोंबिवलीचा अर्ज दाखल करू, 3 तारखेला आम्ही ठाण्याचा अर्ज दाखल करू। हे बघा, प्रत्येकाला वाटतं ना की ही इथली ठाणे जिल्ह्याची सीट आम्हाला मिळावी। आता भाजपचे मी विधायक आहे, तर प्रत्येकाला वाटतं की भाजपला मिळाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली का?